कोंबडीला पकडा. काय पकडले कोंबडी. थँक्यू आहे. पकडले काय मामीने आणले. आता कशात टाकतात ते. हो बाय बाय. आणि तशी वद्या चालला काय तिथं तिथं काय शिवशंक चाललंय इथं. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा कोकणच्या आगीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता आज घुसायला ते काल शूट करायचा प्लॅन होता मामाच्या शेतावर जाऊन, पण तो फिसकला. कारण की दुपारी आलो म्हणजे 12:15 वाजता मावशीकडं. नंतर मग जेवण जेवण झोपलो ते 3-4 तास झोपलो. तर 5:45ला उठलो. त्यानंतर मग शूट करायची काही इच्छा लागली नाही. आणि आता आज सकाळचं वातावरण आहे कोकणाचं. आज जाऊ पोरांना घेऊन म्हणजे शिवशंक शिवाद्याला घेऊन जाऊ. आता जरा इथं मामाची तर फटका मारायला. कारण आता ताई रोहायला चालेल शिवाय रिटर्न येईल ती. आणि तोपर्यंत माझा निघायचा टाईम पण येईल. कारण की 2ला एस टी येते ते घोसाळ्या स्टॉपला. गेट 2ला येते. तोपर्यंत तयार जावं लागेल. तोपर्यंत आता कुठे फिरायचं तर फिरून जावं लागेल. फिरून घ्यायला नंतर आता मला परतीचा प्रवास पण परतीचा प्रवासाचा मी तुला सेपरेटली व्हिडिओ बनवेल. जसं होता त्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटते ते. मस्तपैकी बिस्किट आहे विट्टा मारी. आता मस्तपैकी चूल पेटवली इथं. प्लीज थोडासा आई आई तेल तवा तापला. अरे ठीक आहे. हा अँगल भारी आहे. भाऊशीच्या शेपटी आणि राहतात की नाही त्यांच्या इथे राहतात. चिंचोडीला नाही ना त्यांचं गावचं घरचं पलटण्याचा मावशी. हा हेच पाहिजे होतं. बोलून का पाहिजे नाही शिवशंक. तुझा आवाज मी म्यूट करेन. पगार पडला त्याला. मावशी थांबती नाही बाबा. तुझ्या आधीच तुझी पण शिवशंक चपात्या लागते इथं. दाखव इथं चपाती. अच्छा असे काय गोळे केले वाटते तिने. बघूया शिवाय आईला तुझ्याला पण तेल लावला. मस्त 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 या सर्वांनी चपाती खायला शिवाद्याचा चालू आहे. तर बोकडाचा बोकड कापायचा आहे. त्याच्यामुळे मला हे काय म्हाताऱ्या म्हाताऱ्या कुठे चालला. म्हाताऱ्या म्हाताऱ्या कुठे चालला. आहे मस्त. हा किल्ल्याचा फोटो आहे. हा घोसाळगड फोर्ट. आता पिल्लर पण घोसाळे. पावसाळ्यातलं वातावरण. आम्हाला पाऊस आता मस्त इथं पाऊस पडतो. दादा पण आहे इथं. मस्तपैकी सुकट आणि चपाती सोबत खाते होतं मी. सुकट आणि चपाती. मस्त अशी घरं आहे तिथं. आता पाठीमागे पण आहेत अशी घरं. माझ्यासोबत शिवाद्या. आता अशी वाडी आहे पूर्ण. जायला आता जावं असं सहज मामीच्या घरी. तुला माहिती आहे. हा रस्ता माहिती आहे मला. इथं समोरच घर राहतं इथं. तसा गावचा फेरफटका मारा. आणि माझ्यासोबत आहे शिवाद्या. शिवाद्या माझ्यासोबत आता. आणि सफीला आम्ही टाकून आले. आधी मस्ती करते म्हणून शिवाद्या मस्ती करत नाही. आणि त्याचा पहिला सकाळ मामाची जाऊ. नंतर मग सकाळ मामा नंतर मग बघू पुढचा कसं काय. त्यानंतर मग आपण मग खाली येऊ मावशी घरी. जसं गावचा फेरफटका मारूया. आणि सकाळी थोडा इंजिन पाऊस पडला. एवढा नाही पडला पाऊस. आणि हा समोर आहे मामीचं घर. चला आता आपण तिथं जाऊया. तर शिवाद्या चालला काय तिथं. तिथं काय. अरे बापरे कुत्रा काय करत नाही. चला काय रे काय करणार आहेस. शिवाद्या चप्पल वरती करायला चोरी एकदम मस्त की शिवाद्या आहे. मस्त की शिवाद्या खेळते गोमातेशी. आताच झाले मस्त.
गहू माता आहे, गहू माता. आणि इथं मोठी 2 मोठी आहेत तिथं. मला तर मारतील. जवळ जाण्याचा धोकादायक आहे. लांबूनच पाहिलेलं बरं. नाही ते म्हणून लांबच ह्याच्यापासून. आणि तिथं कुत्रा आहे. आणि इथं जाऊया आता मामीच्या घरी. मामी आहे. लाईट गेली की काय आहे? हे मामीच्या फॅमिलीचा फोटो सगळ्यात मोठा सचिन दादा, समय दादा आणि वहिनी, मामा मामी आणि सनी खूप छोटा होता व्हिडिओमध्ये. आता खूप मोठा आहे. व्हिडिओमध्ये पण आलेला आहे. आणि असं मस्त मंदिर आहे तिथं. इथे बघ कोंबडी आहेत वाटते. 1 2 ही सगळ्यात मोठी कोंबडी. खायला बांधले बाबा. मग आम्ही काय घेते खायला काय बाबा. खायला पकडा त्या कोंबडीला. कोंबडीला पकडा. कोंबडीला पकडायला चालले मग आम्ही. गेली कोंबडी पळाली. ए शिवाय घरीच थांबा तू. इथं कोंबडीला पकडायला चालले मग आम्ही इथं. बापरे बा. हो पकडलेली आहे. बापरे त्या पोरीने काय पकडली आहे कोंबडी. थँक्यू आहे. पकडले काय पकडले. हे थँक्यू आहे. शिवात द्या. काय पकडले बापरे. बापरे करतात ना कोंबडी पकडली. जास्त करून नगरवर काय आहे हो बाजूला. कमाल आहे भाई. कुठे मामी आता. मामीने आणले आता. कशात टाकतात ते हे काय बोलतो आपण या फुलारामध्ये टाकलं. फुलारामध्ये टाकलं आतमध्ये. हो आतमध्ये. शूटिंग काय भारी झाली आहे मामी. त्या पोळीने पकडलं ना प्रॉपर शूटिंग झाली. बापरे टाका मामी. कमालच केलं मामीने. त्या पोरीने कमाल केला मामी. तिची पण शूटिंग आली पकडताना. तिला सांगितलं आता मामी काहीतरी वजन टाकते इथं. आता बाहेर नाही पडणार. हा पण यावेळेस तर आम्ही कोंबडी खायला तर नाही आहोत. संध्याकाळी कोंबडी कापणार ना मामी. आणि मी परतीचा प्रवास मुंबई. आणि समोरच बघा कोण आहे आपल्या इथं. हे हाकल शिवशंग यायला दगड फेकून. हे शिवाजी जाऊ दे काय. ए शिवाद्या बस 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 बस. या तास जागेवर. आणि मस्त अशी घर आहेत डोंगरावरती. आता चाललं आता शीतळा मामाकडे. चल शीतळा मामाकडे घेऊन चल शिवशंग. शीतळा मामाकडे विष्णू मामाकडे. आता विष्णू हे बघ परत आले. ते चला चला चला. इथून असं आहे.
इथं आणि इथून असं झालं. हा सर्वात आमचं जुनं घर आहे हे उजव्या साईडचं. इथंच माझा जन्म आला आणि आमची मोठी भावी. चला तुमच्या इथं झालोय. जुना घर मामीने स्वागत केलेलं आहे आपला. स्वागत केलेलं आहे. वेलकम 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 दाखवा का वेलकम. वेलकम वेलकम. आले हे आमचं मस्त जुनं घर आहे. हा असं मामा कुठं आले घरी बकऱ्या आणा गेलेत ना. मग काय तुम्हाला आंबा खातो काय. नाही आता ते जमलं जेवून आलं आता. घर साफ केलाय पण काय सायली पण पाहुणे येणार होती मुलीला. अच्छा मग आता जेवलोय आणि आले वरती जरा फेरफटका जेवायला. हे मस्त आमचं जुनं घर आहे. शिवशांची मध्ये हाय. कसं वाटतं या जुन्या घरामध्ये फिलिंग्स. आज मम्मी येणार आहे ना. मग मम्मीला आंबा आणायचा आहे. हा मम्मीने गाडी घेतली. काय कुठे नाही सायकल घेतली. हे बघा एक फंडा तिकडे जवळचं आणि असं करायचं. हा तशी आणि मला घेतली आहे. त्याच्यामध्ये लाईट आणि तिची ह्याला नॉर्मल लाईट घेतली. त्या दिवशी मुलगी तिची गाडी आणली मला या काय करा मस्त केलेले. जुना घराचं दर्शन झालेलं आहे. चल मामी किचन दाखवा. तर आता किचन दाखवायला नेते मामी. आता मामा जेवाय बिवायला तिकडेच काय काय माहिती. अच्छा इथं जेवण. अच्छा इथं पण तिथं. गॅस आहे तिकडं चूल इकडे. अच्छा हे आमचं सर्वात जुनं घर आहे. हा कोकणातला रोहा गोसाईगाव रोहा तालुका जिल्ह्यात आहे काय. आणि वरती मस्त असे कवले वगैरे आहेत कवळे. आणि तर मोरी आहे. पहिल्याच्या टायमाला अशी मोरी आम्ही इथे आंघोळ करायचो पहिले लहान असताना. अशी मोरी आहे. या मोरीमध्ये आम्ही आंघोळ करायचो. सगळीकडून रस्ता ये इकडून असं. इथून पण हा आता तिथून तसं बाहेर निघूया. या. इथून आता आम्ही असे बाहेर निघतो. जिकडं बघशील तिकडं है ना? हे अशी जुन्या काळाची भरपूर आठवणी आहेत. इथं ये पंख्याखाली. चला या शिवशंग आता आपण बेडरूम बघणार आहोत. बेडरूम मध्ये किचनच पहिला. आंबे आणले म्हणा हे बघ. हे करवंद का करवंद आता कोण खात नाही आता. आंबोले बघ. जेवले सगळे. सायलीला आणले. अच्छा साई. साईड ठेवलं दाखव. हा आणि हे मस्त पैकी हा काय हे गॅस वाला हे ठेवते. हे शिवशांग असं आहे. त्यासाठी तुला आणत नाही मी इथं. असू दे असू दे. नाही जाम मस्ती करते हा. हे बघ, हे बघ. काय ते. हा समर्थ हॅपी समर्थ. अच्छा स्वामी समर्थांचा इथं फोटो आहे मस्त पैकी. ते काय दिसतोय त्याला. नाही काळोख पडते. हा आता दिसते की. लाईट आहे. हो. नको चल. खूप सारे राईवाले आंबे आहेत तिथं. पाचशे किलो खायला. मग मामा हो बाय बाय. काय जाय. आणि पुढचं डेस्टिनेशन शिवाद्या. चल शिवाद्या. ही अशी काही घर आहे तिथं एक. चल शिवाद्या. कुठे. आणि आता आलं इथं आणि वरती तर गणपतीचं मंदिर. शिवगा आणि आजा आजीने स्वागत केलं आमचं. चला आता वरचं व्ह्यू दाखवायला. असं काही घर आहे इथलं. काम चालू आहे बांधकाम. हे किचन माहितीच आहे. हे आजा आहे वरती जरा व्ह्यू दाखवायला. वरती इथं मग खूप सारे कांदे वगैरे आहेत तिथं. चल जा वरती. मी पण येतो पाठवून. चल आणि चाललं आता मी पण वरती. आणि इथून बघू शकता काय व्ह्यू दिसते इथला. बघू शकता काय व्ह्यू आहे कोकणातला. हा आहे गोसाईगाव. बाकी तर गेल्यावर शिवशंग शिवाद्या हाय करा भाई. कसं वाटतं तुम्हाला हा व्ह्यू कसं वाटतं इथला. इकडचा व्ह्यू मस्त. उतर खुर्चीतला खाली. यासाठी तुला नव्हतं घेऊन येत मी. अजय दा. हा भारी वाटतं इथलं व्ह्यू. ए शोध. अजय दादा मस्त आहे की व्ह्यू आहे. इथून तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवेल मी व्ह्यू.
इथून मामी पण आहे. मामी इथं मामी पण दिसते ना. हे भारी व्ह्यू आहे एक नंबर. बापरे बाप, खतरनाक व्ह्यू आहे. तर खूप भारी वाटते व्ह्यू. तर असं प्रत्येकाचा एक ड्रीम असतं तर अशा ठिकाणी एक अशा लोकेशनमध्ये आपलं घर असावं जेणेकरून पूर्ण अक्का गावचं आणि डोंगरामध्ये घर असावं. खूप भारी घर आहे, म्हणजे खूप भारी व्ह्यू आहे बाल्कनीमध्ये दुसरा महाराजा. तर काय बोलले यासाठी मी खास आलो. तर हा एक दिवस जे आलो तर खूप भारी मुवमेंट राहिला. फोटो पण आले, इंस्टावर पण टाकेन हा फोटो. आणि काही शब्द सुचलेले नाही आहे. कमेंट करून नक्की सांगा मला घर कसं आवडलं, काय काय मला पाहायला मिळालं ते. कारण गाव ते गावच असतं. आणि मी गाव कोकणात असलं तर मग खूप नशीब वाटतं कोकणात जन्म घ्यायला. जन्म तर झाला माझा कोकणात, पण बालपण माझं मुंबईमध्ये गेलं ते एक खूप बेकार असं वाटतं. आणि ज्याचं गाव कोकणात आहे आणि अशा ठिकाणी घर आहे तर कायच पाहिजे कोकणी लोकांना, एवढं समजतं. माझंही असं ड्रीम आहे अशा ठिकाणी आपलं लोकेशन घर असावं आणि असं मस्त खाली अशी गाव दिसावं म्हणतो व्ह्यू. तर यासाठी आम्ही कोकणात नव्हतो, कारण की कोकण एक असं गाव आहे की जिथे कुठे जायची गरज नाही. कुठे पिकनिकला जाऊ, कुठे जाऊ, राजस्थान असं केरळ जाऊ. केरळ तर खूप छान आहे, कोकणपेक्षा माझी गोष्ट तुम्ही केरळ. बाकी स्वतः गावात अशी घर असलं मग काय गरज आपल्या कुठे जायचं, काय गरजच नाही मला. मला कुठे गरजच नाही कुठे बाहेर गावी जात आहे. आणखी कोकणच एवढं बेस्ट आहे की तुम्हाला समजलं असेल. आम्ही मोबाईलमध्ये समजलं असेल तर अजून प्रत्यक्षात पण भारी, मोबाईलच्या माझ्या प्रत्यक्षात आवली. आणि हा मी खूप चांगला एन्जॉय केली. त्यानंतर मग हे बाई दोघा बोलत असते. बाय बाय. मस्त इथून व्ह्यू येतं इथं असं. शिवशंक कुठे गेला काय माहित. शिवशंक गेला मामीला शोधायला. शिवशंक ये इथं भेटली आहे मामी. चला कोणची? बा आता आलंय हा, मगाचपासून नव्हता. चला मामी इथं गेली बसायला. हे जाऊ तो शिवशंक कुठे असं काय गावचं नजर आहे. आता माई येते ती. ती आईला इथला रस्त्याचा ब्लॉक आहे जरा गावात यायला समोरचा. आणि मामाची तर ताला मारले काय माहित कुठे गेले. ताला मारले तर प्रत्येकाला घर व्हिजिट करायचं होतं इथं. चला आता शॉर्ट करायला घरीच जाऊया. तर फायनली मित्रांनो हा व्हिडिओ इथंच एंड करतोय. खूप मोठा झाल्याचा व्हिडिओ. आणि आता पुढचा व्हिडिओ त्याच्या पलटीचा प्रवास. हाती वाज खूप सामान असं माझ्या हातात, कसं मी आणू शकतो, एका कसं मॅनेज करू शकतो आता माझा मला नाही. तर दादाच महत्त्वाचं स्टेशनपर्यंत, कारण की खूप माझं चॅलेंजिंग आहे. त्याचा थोडासा व्हिडिओ बनवूया कशा प्रकारे हँडल करेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. इंस्टाला फॉलो नक्की करा, कोकणचा आगरी माझ्या इंस्टा ID मध्ये फॉलो नक्की करा. 1K करा कंप्लीट इंस्टावरती, हळूहळू 10K. चला बाय.